ठाण्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। ठाणे मुलुंड आनंदनगर जका टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कामावर निघालेले कर्मचारी आणि त्याचबरोबर इतर प्रवाशांना याचा फटका बसलेला आहे। वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। ठाण्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या सर्व प्रवाशांना आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। ठाणे मुलुंड आनंदनगर जका टोल नाक्यावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नोकरदार वर्गाला कामावर पोहोचायला उशीर होत आहे। कामावर निघालेले हे सर्व नोकरदार वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। तर पावसाचा जोर मुंबई त्याचबरोबर ठाण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि याचा परिणाम वाहतुकीवर रस्ते वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतोय। अतिशय संथ गतीने असे ही वाहतूक सुरू आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य। विशाल, पाऊस जोरदार बरसतोय तर दुसरीकडे याचा फटका वाहतुकीला सुद्धा बसलेला आहे। वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। बरोबर आहे श्वेता, आपण इथे बघू शकतो दृश्यांमध्ये ही मुलुंड आणि ठाणे यांच्या दरम्यानचा आनंदनगर जो जकात नाका आहे तिथली ही दृश्य आहेत। मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे ठाण्यावरनं ती कमालीची संथगतीने होताना दिसते आहे। आज पहाटेपासूनच अत्यंत मुसळधार पाऊस जो आहे तो ठाणे मुंबई शहर आणि उपनगर परिसरात होत आहे। अक्षरशः झोडपून काढलेला आहे। विशेषतः ठाणे शहर परिसर आणि कल्याण डोंबिवली मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होतो आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या ठिकाणी वाहतुकीवरती होताना दिसून येत आहे। मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे आता सकाळीच्या सुमारास जे नोकरदार वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात मुंबईकडे येत असतो, मात्र वाहनांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊस याच्याने वाहतूक जी आहे त्याच्यावरती परिणाम झालेला इथे दिसून येतोय आणि जी वाहतूक कोंडी जी आहे ती मुंबईच्या प्रवेशद्वारावरती इथे आपल्याला झालेली दिसून येते। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।